लावलेल्या गाड्या चला माऊली कॅम्प कोणी जाऊन चला चला मंदिराच्या पालखी सोहळ्याचे आगमन सोहळ्याचे मंदिराच्या समोर फोर व्हीलर गाडी घेऊन येऊ नये। पालखी सोहळ्याचं आगमन सोहळ्याच्या वेळेमध्ये होत आहे शहरांपासून सावध व्हायचं आहे। मंदिराच्या दिशेने येणार नाही येथे मंदिराच्या समोरच्या रोड पकडला करण्यात आलेली आहे करण्यात आलेली आहे मंदिराच्या बाजूला चला माऊली मंदिराच्या समोर कुणी गर्दी करायची नाही। मंदिराच्या पालखी सोहळा थोड्या प्रमाणात आपण होत आहे। मंदिराच्या समोर कुणी गर्दी करू नका। रामकृष्ण हरी। माझं नाव ज्योती राजेंद्र कोल्हे मोठे। मी राहायला पिंपरी चिंचवडची आहे। चिंचवडला वाल्लेकरवाडीमध्ये राहते। आपण मागील 13 वर्षापासून ही तुकोबारायांची सेवा करतो। आपली सेवा देहूपासून पंढरपूर पर्यंत चालू होती। 12 वर्ष हा प्रवास आपण 2 व्हीलरवरती केलेला आहे। बहीण भावंड 2-3 वर्ष भावांनी सहकार्य केलं, 2 वर्ष मिस्टरांनी सहकार्य केलं। आता यंदाच्या आपल्या 13व्या वर्षी आपण टेम्पोनी आपण प्रवास करत आहोत। 12 वर्ष सेवा करताना पूर्णतः आपण स्वखर्चाने आपण रांगोळी काढलेली आहे। यंदाच्या वर्षी आपला पूर्ण रांगोळी जी काही लागते देहूपासून पंढरपूरपर्यंत 4 ते 5 टनापर्यंत तो पूर्ण खर्च देहू संस्थान यांनी आपल्याला स्पॉन्सरशिप केलेला आहे। आणि टेम्पो जे आपल्या प्रभागातील नगरसेवक आहेत शेखर अण्णा चिंचोडे त्यांनी आपल्याला केलेला आहे। हा सुरुवातीला जेव्हा मी वारी चालू केली तेव्हा फक्त एक रांगोळी काढायची म्हणजे एक आईची इच्छा म्हणून मी रांगोळी काढायला चालू केली होती। पण पहिल्या वर्षी जेव्हा मी रांगोळी काढली तेव्हा मला खूप छान वाटलं आणि मी रांगोळीच्या माध्यमातून लोकांपर्यंत झाडे लावा झाडे जगवावरती बेटी बचाववरती संदेश दिलेत, पाणी अडवा पाणी जिरवावरती संदेश दिलेले आहेत। तसेच आता मुलींवरती जो अत्याचार होत आहे त्याच्यावरतीही मी संदेश दिलेले आहेत। आपण देऊपर्यंत पंढरपूरपर्यंत जेवढे आपले टप्पे आहेत 18 दिवसांचा प्रत्येक दिवसाला आपण समजा सकाळी प्रस्थान आता जसं की आज लोणी काळभोरमधून आपली पालखी निघाली ते यवतला मुक्काम आज आपल्या यवतचा मुक्काम आहे। तो लोणी काळभोरपासून यवतपर्यंत आपण दिवसभरामध्ये 40 ते 50 रांगोळ्या काढलेल्या आहेत आणि शेवटच्या आपल्या 2 सगळ्यात मोठ्या रांगोळ्या मुक्कामाच्या ठिकाणच्या होत्या। ह्या प्रवासामध्ये एक अनुभव म्हणजे खूप छान मिळतो की पोलिसांचं खूप मोठं सहकार्य मिळतं, वारकऱ्यांचं पण खूप मोठं प्रोत्साहन मिळतं। त्यामुळे ना अजून उत्साह येतो आणि रांगोळीच्या माध्यमातून आपण सर्वांना आपण चांगले संदेश देत आहोत।